छोटंसं गाव तिरुमल्ला मध्ये मोठा डोंगर होता. त्या डोंगरावर खूप लोक जाऊन तिकडची प्राकृतिक सौंदर्याला बघून खुश व्हायचे. अशात एका दिवशी 3 मैत्रिणी डोंगराजवळ जातात. ते लोक त्या डोंगरावर फिरून थकल्यानंतर एका झाडाखाली बसून एकमेकींशी गप्पा मारत राहतात. अरे वा, इकडचं वातावरण किती छान आहे. याआधी मी इतकं सुंदर जागा कधीच बघितली नव्हती. मन आज खूप प्रसन्न आहे. खरंच आहे अलका, खूपच सुंदर आहे. असं दृश्य परत परत नाही बघू शकत. सीमा पण आली असती तर बरं झालं असतं ना. खरंच विमला, सीमा पण आली असती तर खूप मजा आली असती. तिचे वडील तर तिला कुठेच पाठवत नाही. त्यांना तर तिच्यावर भरोसाच नाहीये. पण ती तर किती चांगली मुलगी आहे. विश्वास नसल्याची गोष्ट नाहीये अक्षरा. ती खूप गरीब आहे. 100 रुपये खर्च करायला सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो. सीमा अभ्यासात खूप हुशार आहे. तेव्हा तर तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च गव्हर्नमेंट उचलतो. अजून तर तिला स्कॉलरशिप सुद्धा आहे. म्हणून तर तिच्या शिक्षणात कधी अडथळा आला नाही. असं त्या तिघी त्यांची मैत्रीण सीमा बद्दल बोलत राहता. तेव्हा अचानक तिकडे जोराचा पाऊस यायला लागतो. पावसापासून वाचायला आजूबाजूला बघता तेव्हा त्यांना अचानक एका जागी सुरंगचा रस्ता दिसतो. ते बघून त्या तिघी खूप आश्चर्यचकित होता. अरे ते बघा, ते तर सुरंग दिसतो आहे. चला जायचं का? नाही, काय आहे तिकडे आपल्याला माहित नाही. कोणत्या अडचणीत सापडलो तर? नाही, आपण इकडेच थांबू. अगं, असं काहीच नाही होणार विमला, आपण जाऊ ना. असं त्या तिघी पटपट चालल्या जाता. तिकडे त्यांना खूप सुंदर फुलं आणि झाड दिसता. अशात एक मोठं झाड खूप सुंदर त्यांना दिसतं. त्या सगळ्या त्या झाडाजवळ जाऊन, अरे वा, हे झाड तर किती मोठं आणि खूप सुंदर दिसतं आहे. असं कुठेच बघितलं नाही. असा विचार करत राहता. तेव्हाच ते झाड त्यांच्याशी बोलायला लागतं. नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? आनंदी आहात ना? झाड असं बोलल्यावर त्या तिघी घाबरून जाता. बापरे, भूत भूत, पळा पळा, असा विचार करून त्या तिघी एका ठिकाणी लपून जाता. तेव्हा ते झाड जोरात हसायला लागतं. अरे मैत्रिणींनो, घाबरू नका. मी एक जादुई झाड आहे. न घाबरता माझ्या जवळ या. मी तुम्हाला एक वरदान देऊ शकते. लवकर या मैत्रिणी, वेळ न घालवता या. झाड तसं बोलल्यावर एकमेकांना बघत हळूहळू पुढे येत राहता आणि त्या झाडाजवळ जाता. हे जादुई झाड, खरंच तू जादूचं झाड आहे का? आमची कोणती इच्छा पूर्ण करू शकशील का? असं ती झाडाला विचारते. त्यावर ते झाड असं बोलतं, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. त्यावर त्या तिघी एकमेकींशी बोलून त्या जादुई झाडाला असे उत्तर देतात. आमची एक मैत्रीण आहे सीमा नावाची. तिचं कुटुंब खूप गरीब आहे. आम्हाला जर कुठे जायचं असेल तर तिचे वडील तिला कुठेच पाठवत नाही. तिच्या वडिलांना मी खूपदा सांगितलं आहे, तुमच्याकडून एक पैसा नको, आम्ही लोक घेऊन जाऊ, तरी पण पाठवत नाही. कृपया सीमा, आणि जर झालं तर तिच्या कुटुंबाला सुद्धा इकडे आणू शकता का? हो, इतकंच आहे ना, आत्ताच घेऊन येते. असं बोलून त्या झाडाने लगेच सीमा आणि तिच्या कुटुंबाला घेऊन येते. ते सगळे खूप आश्चर्यचकित होता आणि फक्त बघत राहतात. तेव्हा ते जादुई झाड इकडे घडलेलं सगळं काही सीमाच्या कुटुंबाला सांगता. सीमा खूप आनंदी होऊन तिच्या मैत्रिणीजवळ जाऊन त्यांच्याशी गळाभेट घेते. अरे वा, ही जागा तर खूपच सुंदर आहे. तुमच्या सगळ्यांची मी खूप आभारी आहे. अशी जागा मी कुठेच नाही बघितली. तुम्हाला फक्त ही जागा नाही बघायची, आकाशात उडण्याची पण संधी तुम्हाला देते. खरंच वेळ कसली बघायची, लगेच ते काम करा ना. असं ते बोलतात. लगेच त्या जादुई झाडाला एक मोठा दरवाजा येतो आणि तो दरवाजा एकदम उघडतो. तिकडे असलेले सगळे लोक त्याच्या आत जातात. ते सगळे लोक हवेत उडणाऱ्यासारख्या आकाशात आणि ढगात खूप आनंदात राहतात. सगळे लोक खूप खुश होऊन ओरडायला लागतात. अरे वा, किती सुंदर आहे ना हे. असे सगळे लोक तिकडे खूप आनंदात राहत असतात. तेवढ्यात सीमा त्या जादुई झाडाशी असं विचारते, ए जादुई झाड, आकाशात चंद्र तारे यांना पण दाखव ना. येणार येणार, सगळं काही येणार. बघा तर,
असं ते झाड बोलते. आकाशात चंद्र खूप सुंदर चमकताना आणि खूप मोठा दिसतो. त्याला बघून ते सगळे लोक खूप खुश होतात. तेव्हा चमकणारे तारे सुद्धा, मोठे मोठे तारे सुद्धा त्यांना दिसतात. इतका मोठ्या ताऱ्यांना बघून ते अजून खुश होतात. अशा प्रकारे ते सगळे लोक खूप खुश होऊन तिकडे फिरून त्यानंतर त्या जागेवरून परत बाहेर येतात. तेव्हा त्या जादुई झाडाचा दरवाजा पण बंद होतो. ते जादुई झाड त्या सगळ्यांना असं विचारते, कसे वाटले मैत्रिणींनो तुम्हाला? सगळ्यांना आनंद तर झाला ना? आम्ही लोक तर खूप आनंदी आहोत. आम्ही तर कधीच नाही बघितलं, कधी नाही बघू शकलो, खास करून आमच्या सीमा सोबत. जादुई झाड, खरंच तुमचे खूप आभार आहेत. मी माझ्या मैत्रिणींसोबत मिळून इतका आनंद नाही कधी मिळवला, तर कधी विचार पण नाही केला. यासाठी तर मी खूप खुश आहे. अजून तर माझे आई वडील सुद्धा खूप खुश आहेत. त्यांच्यासाठी तुमचे पण खूप खूप आभार. असं आमच्या सगळ्यांचं एकत्र मिळाल्यावर खूप आनंद होतो आहे. ओ जादुई झाड, माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर इतका आनंद मी कधीच बघितला नाही. हे सगळं तुमच्यामुळे आहे. आई वडील असून सुद्धा माझ्या मुलीच्या लहान लहान इच्छा कधी पूर्ण करू शकलो नाही. इतके गरीब होतो आम्ही, पण तू माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद आणला. असं बोलून सीमाचे आई वडील आनंदाने रडायला लागतात. ते ऐकून ते जादुई झाड त्यांच्याशी, दुखी नका हो तुम्ही. तुमचे आयुष्य कमी पैशात सुद्धा जगता. ज्या लोकांकडे ते सुद्धा नाही, जरा त्यांचा विचार करा. त्यांच्या जवळ तर खाण्याचा आणि राहायचा पण सोय नसून रस्त्यावरती झोपून भीक मागता. तुमची तशी हालत तर नाहीये ना? त्याच्यासाठी देवाचे आभार माना. ते ऐकून सगळे, खरं बोललात तुम्ही. नेहमी आमची देवाकडे फक्त ही एकच प्रार्थना आहे, सगळ्यांना आनंदाचं आयुष्य दे. एक ना एक दिवस तसं नक्कीच होईल. सगळ्यांचे चांगले दिवस येतील. आता तुमचे येणार आहेत. असं बोलल्यावर त्या चारी मुलींच्या हातात मोठ्या मोठ्या तिजोऱ्या येतात. त्या बघून ते सगळे आश्चर्यचकित होतात. ते जादुई झाड त्यांना असं बोलतं, मैत्रिणींनो, त्याला उघडून तर बघा, तुम्हीच समजाल. तेव्हा त्या चौघी त्या तिजोरीला उघडून बघतात. त्यामध्ये सोने, दागिने आणि खूप पैसे राहतात. ते बघून त्या चौघी खूप खुश होता आणि सीमाचे आई वडील त्या झाडाचे आभार व्यक्त करता. हे जादुई झाड, तुझ्यामुळे आमचं आयुष्य बदललं. आम्ही तुझे नेहमीच आभारी राहू. असं बोलत तिकडे असलेले सगळे लोक हात जोडून त्या जादुई झाडाचे आभार मानतात. आम्हाला खूप आनंद होतो आहे. आता आयुष्यात मागे वळून पाहण्याची बिलकुल गरज नाही. असे खूप आभार व्यक्त करतात. लगेच ते जादुई झाड एक स्वामीजी मध्ये बदलतात. ते बघून ते सगळे लोक खूप आश्चर्यचकित होता. तेव्हा ते साधूजी असं बोलता, व्याकुळ नका हो. मी एका श्रापामुळे झाड बनलो होतो. माझा श्राप तोडण्यासाठी कोणाला मला आभार व्यक्त करून घ्यायचे होते. माझी प्रशंसा करायची आहे, तेच तुम्ही केलं आहे. आता माझा श्राप समाप्त झाला. मला खूप आनंद होत आहे. पण स्वामी, इकडे कोणीच आले नाही का? या गुहेचा रस्ता पावसाळ्यानंतर काही वेळेसाठी दिसतो. त्याच्यानंतर कोणालाच दिसत नाही. आणि जर कोणी आलं तरी सुद्धा तर माझं बोलणं ऐकून घाबरून पळून जायचं. पण ह्या तिघी बिलकुल न घाबरता तिकडेच थांबल्या. माझा श्राप तुटण्यासाठी कारण बनल्या. पण जर ते लोक इकडे आले असते तर खूप अद्भुत गोष्टी बघू शकले असते आणि खूप बक्षीस सुद्धा मिळवू शकले असते आणि तुमचा पण शाप लवकर तुटला असता ना. वाटतं ते सगळे अभागी आहेत. देवाला जेव्हा ज्याला जी गोष्ट द्यायची असते तेच होतं. आता तुमच्या कुटुंबाला आनंद देण्याचा विचार केला आहे. माझ्या माध्यमातनं ते पूर्ण झालं, एवढंच. स्वामीजी असं बोलल्यावर ते खूप खुश होता. धन्यवाद स्वामी बोलून परत एकदा आभार व्यक्त करता आणि स्वामीजी पण तिकडून जाण्याची आज्ञा घेऊन तिकडून गायब होऊन जाता आणि ते सगळे लोक सुद्धा तिकडून घरी चालले जाता. आता सीमाचं कुटुंब खूप बदलून जातं. ते संपन्न लोक होतात. तसेच तिच्या मैत्रिणी सुद्धा खूप धनी होतात.
स्वामीजीद्वारे आलेले पैसे ते गरिबांमध्ये वाटून आपल्याकडून मदत करून त्यांचं आयुष्य खूप आनंदाने जगायचे.